आषाढ महिन्यातील पंढरपूरची पालखी वारीवरून मधुकरराव नेमकीच गावी आले होते. आईवडिलांपासून वडोलीपार्जित ही पंढरपूरची वारी. न चुकता आषाढ महिना आला की पंढरपूरच्या वारीला विठुरायाच्या भेटीला जायचं हा मधुकररावांचा नियमच होता. एक वेळ कामामधून टाईम नाही भेटला तर दिवाळीचा सण चुकेल, पण मधुकररावांची वारी कधी चुकणार नाही. मधुकरराव वारीवरून घरी आले आणि श्रावण लागताच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारीच मधुकररावांच्या बायको त्यांना सोडून देवाघरी निघून गेली. तसं पाहायला गेलं तर मधुकररावांची बायको ही नेहमीच आजारी असायची, परंतु मधुकररावांनी कधीच खचून न जाता आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि बायकोचा देखील शेवटपर्यंत व्यवस्थित सांभाळ केला. मधुकररावांचा एकुलता एक मुलगा अक्षय याला आपल्या बाबांची सर्व परिस्थिती माहीत होती आणि आपल्या बाबांनी किती कष्ट करून मेहनत करून आपल्याला लहानाचं मोठं करून आई वाचून सांभाळले. घरामधील आई नेहमी झोपून असताना देखील एक दिवसही मी बिना भाकरीचा उपाशी कधी झोपलो नाही, कारण आई आणि बाबांची जबाबदारी हे माझे बाबाच ते पार पाडत होते. लहानपणी शाळेत जात असताना डोक्याला तेल लावून तोंडाला पावडर लावून देणारी आई आठवते, परंतु ह्या सगळ्या गोष्टी तर बाबांनी माझ्यासाठी केल्या होत्या हे अक्षयला आजही जसेच्या तसे आठवते. आई तर आता बाबांना सोडून गेली होती, मग गावी बाबांना एकटं सोडणार कसं? कोणाच्या भरोशावर ते बाबा गावी एकटे राहणार? आणि जरी बाबांनी गावी ठेवलं किंवा ते गावाला राहिले तरी तो एकांतवास तो त्यांना सहन होणार नाही आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत जाईल. त्यापेक्षा मी बाबांना माझ्यासोबत इकडे पुण्याला घेऊन आलेलो चांगलं राहील असा विचार करून अक्षय आपल्या बाबांना म्हणजे मधुकररावांना त्यांच्यासोबत पुण्यामध्ये राहण्यासाठी घेऊन आला. मधुकररावांचे देखील पुण्यातील वातावरणामध्ये दिवस जात होते, कारण पुण्यातील आकुर्डीच्या जवळच्या विठ्ठलवाडीत मधुकरराव आणि अक्षय आणि त्यांची सून हे राहत होते. सुरुवातीला मधुकरराव हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भजन कीर्तनासाठी नेहमी जात असायचे. देवाच्या नामस्मरणात कसे दिवस निघून जात होते हे त्यांना देखील समजत नव्हतं, परंतु हे थोडेच दिवस निघून गेले, कारण ह्या सगळ्या दिवसांना कोणाची तरी नजर लागली आणि मधुकररावांच्या सुनेचा गायत्रीचं वागणं अचानक बदललं. या सगळ्या गोष्टी कशा घडल्या काय घडल्या माहीत नाही, परंतु ती आपल्या सासऱ्याला एवढी त्रास देऊ लागली की सासऱ्याचं जगणंच तिने मुश्किल करून ठेवलं होतं. मधुकररावांच्या बायकोचा मृत्यू होऊन 8 महिने होऊन गेले होते. आज मधुकररावांना त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची खूप आठवण येत होती, म्हणून खोलीत उभे राहून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भिंतीवर लावलेल्या आपल्या स्वर्गवासी पत्नीच्या फोटोकडे एकटक डोळे लावून पाहत होते आणि आपल्या बायकोसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांना सारखे सारखे आठवण करून रडत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बायकोच्या जाण्याने हे आयुष्य त्यांना ओझे वाटू लागले होते. आज सकाळपासूनच मधुकररावांची तब्येत ठीक नव्हती. अचानक त्यांच्या पोटात खूप दुखू लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. कदाचित आणि अन्न खाल्ल्यामुळे त्यांना असा आज त्रास होत असावा. आज त्यांचा मुलगाही लवकर ऑफिसला निघून गेला होता. मधुकरराव त्यांच्या सुनेला म्हणाले, सुनबाई जरा अक्षयला फोन लावतेस का ग? त्याला घरी बोलवून घे. आज माझी तब्येत खूप बिघडलेली आहे, मला खूप जास्त त्रास होतोय, अंगात त्राण नसल्यासारखे वाटत आहे. सासऱ्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावरती जोरात ओरडली. सुनबाई त्यांना म्हणाली, बाबा तुम्हाला माझ्या नवऱ्याला खर्चात पाडल्याशिवाय दुसरे कोणतेही काम जमत नाही का? ते ऑफिसला गेले आहे आणि तुमच्यासाठी त्यांची कामे टाकून यावे का असेच तुम्हाला वाटते का? किती वेळा सांगितले आहे तुम्हाला जेवढे अन्न पचते तेवढेच खात जावा म्हणून. तुम्हाला किती खाऊ वाटत असेल पण तरी आता तुम्ही त्यावरती प्रतिबंध टाकायला पाहिजे. दिवसभर सतत तुमचे तोंड चालूच असते, काही ना काही घरात चरतच असतात. म्हातारपणात खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर उलट्या जुलाब होणारच ना बाबा. सुनेचे असे कडवट बोलणे कणखर बोलणे ऐकून मधुकरराव गपचूप आपल्या खोलीत निघून जाऊ लागले. बसल्या बसल्या त्यांना आठवले
की जेव्हा त्यांना असा त्रास व्हायचा तेव्हा त्यांची बायको त्यांना लिंबू पाणी आणि त्यात मीठ टाकून सरबत बनवून द्यायची. ते पिल्यानंतर त्यांना आराम मिळायचा. सरबत बनवण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला म्हणजे परीला आवाज दिला. थोडेसे लिंबू पाणी बनवायला सांगितले. परीने लिंबू पाणी बनवले आणि आपल्या आजोबांना नेऊन दिले. लिंबू पाणी पिऊन ते टेबलवर ग्लास ठेवत असताना त्यांच्या थरथरत्या हातातून ग्लास निसटून खाली पडला आणि तो ग्लास काचेचा असल्यामुळे तो फुटला. ग्लास फुटण्याच्या आवाजाने त्यांची स्वयंपाकघरातून सुनबाई बाहेर धावत आली व म्हणाली, अरे देवा, किती महागातला ग्लास फोडला आहे तुम्ही. या म्हाताऱ्याने एकतर स्वतः काही कमवत नाही आणि वरून जेवढे मोठे नुकसान करून ठेवतात, अजून किती त्रास देणार आहेत आम्हाला, किती नुकसान करण्यात आहे आमचं. त्यांच्यासाठी सुनेचं बोलणं म्हणजे काळजावर घाव घालण्यासारखेच होते. आता दुपारचे 3:30 वाजले होते आणि उलट्या जुलाब झाल्यामुळे मधुकररावांचे पोट पूर्णपणे रिकामे झाले होते. त्यांना खूप जोरजोरात भूक लागली होती, पण सुनेला जेवण मागण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. त्यामुळे ते स्वतः किचनमध्ये गेले. त्यांनी एका ताटात स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं आणि ते त्यांच्या खोलीत जात होते. तितक्यात सुनेने त्यांना जेवणाचे ताट घेऊन जाताना पाहिले आणि म्हणाले, अहो बाबा, हे काय, आत्ताच तर तुम्हाला उलट्या झाल्या ना आणि परत लगेच भूक लागली सुद्धा. तुम्हाला दिसत नाही का उलट्यांमुळे सगळीकडे घाण झाली आहे. इकडे या आणि आधी ते सगळं स्वच्छ करा. असे बोलून सुनेने त्यांच्या हातातील जेवणाचे ताट हिसकावून घेतले. भुकेने व्याकुळ झालेले मधुकरराव ते आज जेवणाच्या ताटाकडे आशेने पाहत होते. संध्याकाळ झाली होती, पण तरी देखील ते उपाशीच होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा अक्षय घरी आला तेव्हा त्यांनी विचारले, बाबा, आज तुमचा चेहरा खूप सुकल्यासारखा दिसत आहे. बाबा, तब्येत बरी नाही का? काय झालं आहे का? काही त्रास होत आहे का तुम्हाला? मला सांगा ना बाबा. मधुकररावाने आपल्या मुलाला पोट दुखून उलट्या झाल्याचे सांगितले. अक्षय म्हणाला, बाबा, मला सांगायचे ना, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. हे बघा बाबा, तुम्हाला जरा काही त्रास झाला की लगेच मला सांगत जा. अरे अक्षय बाळा, सुनबाई म्हणत होती की. लगेच मध्येच गायत्री आली आणि म्हणाली, बघा ना बाबा, मी बाबांना म्हणतच होते यांना फोन करून बोलवते, तर ती म्हणाली, नको नको, सुनबाई त्यांच्या कामामध्ये अडथळा होईल. सुनबाईचे बोलणे ऐकून मधुकरराव चकित झाले, पण ती रागाने त्यांच्याकडे पाहत होती. अक्षय म्हणाला, बाबा, तुम्ही काहीतरी बोलत होते ना, मध्येच का थांबलात? बोला ना बाबा, तुम्ही काहीतरी बोलत होता ना, मला सांगत होता ना बाबा. काय म्हणत होता तुम्ही? बाबा म्हणाले, अरे बाळा, माझी औषधे संपली आहेत आणि उद्या ऑफिसवरून येताना घेऊन ये, हेच सांगायचं, ते बाकी काही नाही. अहो बाबा, पण मी तर 2 दिवसांपूर्वीच औषधे आणलेली आहेत आणि गायत्रीकडे दिलेली देखील आहे. गायत्री का दिली नाहीत औषधं बाबांना? गायत्री म्हणाली, अहो, मी बाबांना देणारच होते, पण कामामध्ये लक्षातच आले नाही. थांबा, घेऊन येते. असे म्हणून तिने बाबांकडे औषधे आणून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय लवकर उठला आणि त्याने पाहिले की बाबा किचनमध्ये भांडी घासत आहे. काय करत आहात तुम्ही बाबा? बाबा म्हणाले, अरे बसून बसून कंटाळ येतो, त्यामुळे मी अशीच घरातील छोटी मोठी कामे करायचं ठरवलेलं आहे. असं बोलल्यावर अक्षय म्हणाला, ते ठेवाच बाबा, आधी ती कसली कामं करत आहात? असली बायकांची कामे तुम्ही अजिबात करायची नाही. अक्षय ऑफिसला निघून गेला तेव्हा काहीतरी बाबांकडे गेले आणि म्हणाली, अरे वा बाबा, औषधे मिळाली नाही म्हणून तुम्ही मुलाकडे माझ्याबद्दल तक्रार केली आणि त्यांच्यासमोर भांडी घासण्याचे नाटकसुद्धा केले. थोडा वेळ थांबता आले नाही का? मी तुमच्याकडून घरातली कामे करून घेते हे दाखवणे गरजेचे होते का? तुमच्या अशा कृत्यामुळे आजही तुम्हाला जेवण मिळणार नाही. हे ऐकून मधुकरराव हात जोडत म्हणाले, सुनबाई, अगं असं करू नकोस ग. अगं 2 दिवसांपासून मी उपाशी आहे. काल उलट्या झाल्या त्यामुळे माझ्या पोटात आग पडली होती आणि माझा जीव जाईल ग. बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते म्हणाले, मला काहीतरी खायला दे, शिळे असेल तरी चालेल, दे, दया दाखव थोडीशी. आणि त्यांना काल रात्री शिल्लक राहिलेली चपाती आणि 1 कप चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, आता तुम्हाला खाण्यासाठी दिले आहे, पण यापुढे माझ्याबद्दल कोणतीही तक्रार केली किंवा मुलाला माझ्याबद्दल काहीही उलटसुलट सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमची काही खैर नाही. असे बोलून गायत्री
तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून जाते. मधुकरराव आपल्या बायकोच्या फोटेकडे पाहता म्हणाले, शालिनी, पाहतेस ना ग, असं जेवण तर कोणी भिकाऱ्याला देखील देत नाही ग. मधुकररावांच्या बायकोचे निधन होऊन 8 महिने झाले होते आणि त्या 8 महिन्यात त्यांनी खूप काही कष्ट सोसले होते. जेवण करण्याशिवाय तर दुसरा कोणता पर्यायही मधुकररावांकडे नव्हता. त्याशिवाय चपातीवर सुद्धा ते तुटून पडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकरराव अक्षयला म्हणाले, अक्षय बाळा, माझा चष्मा तुटला आहे. संध्याकाळी ऑफिसवरून येताना हा नीट करून घेऊन ये. अक्षय म्हणाला, अहो बाबा, तुमचा चष्मा तर पूर्ण तुटला आहे. तो गायत्रीला म्हणाला, आज बाबांना डोळे तपासायला घेऊन जा आणि नवीन चष्मा देखील बनवून घेऊन ये. गायत्री, तुला गाडी चालवायला जमते ना ग, मग तू बाबांना आरामात घेऊन जा आणि घेऊन येशील. तेवढ्यात बाबांना बाहेरचं फिरायला देखील जमेल आणि त्यांचे डोळे देखील तपासून येतील. गायत्री लगेच म्हणाली, हो, पण अक्षय, ऑफिसला गेल्यानंतर बाबांवर भयंकर गायत्री चिडली. बाबा, तुम्हाला रोज रोज नवीन खर्च काढायला काही लाज वाटत नाही का? बाबा म्हणाले, ग सुनबाई, मला दोन्ही डोळ्यांनी दिसून असे झाले आहे, म्हणूनच मी अक्षयला सांगितले. तसे तर तुला देखील माहीतच आहे ना की मी कोणालाही फालतू खर्च करत नाही. असे म्हणत मधुकरराव घाबरत म्हणाले, तुम्ही असे बोलत आहात बाबा जसे काही दिवसभर ऑफिसमध्ये बसून तुम्हीच काम करता आणि म्हणून तुम्हाला चष्म्याची गरज पडलेली आहे. दिवसभर 1 तास घरात बसून फुकटच्या फुकट खात असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 वेळेचे जेवण हवे असेल तर गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. मला खूप त्रास होतो तुमच्या अशा चुकीच्या वागण्याचा. जर तुम्ही आम्हाला त्रास दिला आणि उगाचच कसलाही खर्च काढला तर एखाद्या दिवशी तुम्हाला मी वृद्धाश्रमात पाठवीन. मग त्यानंतर समजेल की ही गायत्री काय चीज आहे ते. मधुकररावांची नात आईचे असे बोलणे रोज रोज ऐकत होती. पण आज तिने तिच्या आईला विचारले, आई, तू आजोबांशी अशा शब्दांमध्ये का बोलत असते ग? बाबा घरी नसतानाच अशी वागते, त्यांना काहीही बोलते आणि बाबा असताना तू किती छान आजोबांशी वागते. परीचं असं बोलणं ऐकून काहीतरी गायत्रीने तिच्यावरती हात उचलला आणि म्हणाली, कोणी शिकवले तुला असं उलटसुलट बोलायला? खबरदार, यापुढे आजोबांकडे गेलीस तर. सुनेचे असे रूप बघून, बोलणे बघून मधुकरराव खूप रडू लागले. त्यांना कित्येकदा असे वाटायचे की अक्षयला सर्व काही सांगून टाकावे, पण त्यांच्या मनात विचार यायचा की माझ्यामुळे उगाचच मुलगा आणि सुनेमध्ये यांच्यात भांडण व्हायला नको, त्यांच्यात सुखाने चाललेला संसार मोडायला नको. त्या एका गोष्टीमुळे ते शांत होते. मधुकरराव खूप खंबीर होते, मनातून पडले होते. त्यांना वाटू लागले होते की आता काय करू, कोणाला सांगू, कुठे जाऊ. त्यांना ठाऊक होते की जर मुलाला सर्व काही समजले तर तो त्या बाईला काही सोडणार नाही. एके दिवशी जेव्हा अक्षय ऑफिसला गेला, परी शाळेत गेली आणि सून तिच्या मैत्रिणीकडे गेली होती, तेव्हा खूप विचार करून मधुकरराव कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. सुनेचे बोलणे त्यांच्या कानात घुसमटत होते, काळजावरती वार करत होते. गायत्री जेव्हा बाहेरून आली तेव्हा मधुकरराव घरी नव्हते. तुम्ही घरात सगळीकडे पाहिले पण ते कुठेच दिसले नाही. ती म्हणाली, बाबा असे न सांगता कुठे गेले असतील? आता येऊ देत, मग त्यांच्याकडे पाहते मी. त्यांना चांगलाच धडा शिकवायला हवा. पण पाहता पाहता संध्याकाळ झाली. तरी देखील शाळेतून घरी आली आणि अक्षय देखील ऑफिसवरून घरी यायची वेळ झाली होती. पण मधुकररावांचा काहीच तपास लागला नव्हता. आता मात्र काहीतरी चांगलीच घाबरली होती, कारण अक्षय ऑफिसवरून आल्यावर बाबांच्या खोलीत जातो आणि आज बाबा खोलीत दिसले नाही तर काय होईल? नवऱ्याच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ? कुठे गेली, काय गेली, बाबांना काय बोललीस, हा विचार करून गायत्रीला भीतीने ती थरथरत होती. अक्षयने बाबांची जबाबदारी पूर्णपणे गायत्रीवरती सोडली होती. विश्वास होता म्हणून गायत्रीने देखील अक्षय समोर बाबांची काळजी घेते असल्याचे नाटक करत होती. पण आज गायत्री पूर्णपणे कोलमडून गेली होती. थोड्याच वेळाने अक्षय घरी आला आणि त्याचे आवरून बाबांच्या खोलीत गेला. बाबा खोलीत नाही म्हटल्यावर त्यांनी गायत्रीला बाबांबद्दल विचारले असता ती घाबरली. ती म्हणाली, मला माहीत नाही, आज सकाळपासून बाबा कोणालाही न सांगता कुठे गेले आहेत. पण
अक्षय म्हणाला, असं कसं शक्य? हे कधीच शक्य होणार नाही. बाबा उगाचच कुठेही जाणार नाही. तू घरी नव्हतीस का? ती म्हणाली, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. अक्षयला खूप राग आला. तो म्हणाला, काही झालं तरी माझ्या बाबांचा स्वाभिमान तू दुखवलेला असेल, त्यामुळे ते असे कोणालाही न सांगता गुपचूप निघून गेले असणार आहे. गायत्री, लक्षात ठेव, माझ्या बाबांना जर काही झाले तर तुझी काही खैर नाही. असे बोलून अक्षय बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेला. तसं पाहिलं तर अक्षय स्वतःच्या बाबांवर मधुकर रावांवर खूपच जास्त प्रेम करत होता. कारण मधुकर रावांची बायको ही नेहमीच आजारी होती. नेहमी आजारी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मधुकर रावांनी आपल्या मुलासाठी केली होती. आईप्रमाणे काळजी मधुकर राव आपल्या मुलाचे घेत होते. असेच असताना लहानपणापासून मधुकर रावाने आपल्या मुलाला खूप लाडामध्ये वाढवलं होतं. खूप कष्ट करत होते. त्यांच्या मुलाचा हट्ट लाड पुरवण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी आपल्या बाबांचं कष्ट हळूहळू अक्षयने जवळून पाहिलं होतं. त्यामुळेच अक्षयने ठरवलं होतं की आयुष्याच्या शेवटपर्यंत मी माझ्या बाबांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळणार आहे. ह्या विचारात अक्षय आपल्या बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघाला. त्यांनी आधी जवळ जाणाऱ्या लोकांना विचारले, माझ्या बाबांना पाहिलं का तुम्ही? येईल त्या माणसाला, भेटेल त्या माणसाला तो फक्त बाबांबद्दलच विचारत होता. जेव्हा त्याने शेजारी राहणाऱ्या माणसाजवळ चौकशी करायला सुरुवात केली, त्या लोकांना मधुकरराव घर सोडून निघून गेले आहे हे समजले. तेव्हा त्यांनी गप्प न राहता सर्व काही अक्षयला सांगितले. त्यांनी गायत्री कशा प्रकारे त्याच्या बाबांना त्रास देत होती हे सांगितले. ते म्हणाले, तुझ्या बाबांकडून तुझी बायको घरकाम करून घेत होती, भांडी घासायला सांगत होती, त्यांना शिळे अन्न रात्रीचे खायला द्यायचे आणि आजारी असताना त्यांच्याकडून सर्व कामे करून घेत होती. जर ती तुझ्या बाबांना 2-2 दिवस उपाशी सुद्धा ठेवायची. हे ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीन सरकली. तो रडू लागला. आता त्याच्या लक्षात येऊ लागले की नेहमी बाबांना मला काहीतरी बोलायचे किंवा सांगायचे असल्यास मध्येच गायत्री येऊन त्यांना थांबवायची. तिला घाबरून ते काहीही बोलत नसायचे. मी डोळे बंद करून गायत्रीवर विश्वास ठेवला होता. माझ्या बाबांच्या डोळ्यांतील पाणी पाहून त्याला खूप दुःख झाले होते. जर बाबा आजपर्यंत स्वाभिमानाने जगत होते, त्यांचा स्वाभिमान माझ्यामुळे दुखवला म्हणून त्यांनी आज ही अवस्था झाली आहे. त्याला वाईट वाटल्यामुळे तो देखील रडू लागला. तो धावत बाबांकडे गेला आणि त्यांना जोरात मिठी मारून जोरात रडू लागला. आपल्या मुलाचे बाबांना पाहून अश्रूंचा बांध फुटला. अक्षय म्हणाला, बाबा, मला सर्व काही समजलेले आहे. तुम्ही न सांगता मला सर्व काही माहीत पडलेले आहे. गायत्रीने तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिला, तुमच्यावर अत्याचार केला, पण तुम्ही सर्व गपचूप सहन करून गप्प राहिलात हेही मला समजले आहे. काहीतरी तुमच्यावर अन्याय केला आहे आणि त्याची किंमत तर तिला चुकवावीच लागेल. बाबा, आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला. असे म्हटल्यावर मधुकरराव म्हणाली, मी आता पुन्हा त्या घरी येणार नाही. मला तुमच्या दोघांच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद झालेले बघवणार नाही. तुम्ही दोघे आनंदाने राहा एवढीच माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर राहील. पण आता परत मला त्या घरी यायचं नाही. गायत्री, अक्षय, बाबा, आई देखील मला सोडून निघून गेली आणि आता तुम्ही देखील माझ्यासोबत राहणार नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मग मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला. असे म्हणून अक्षय रडू लागला आणि मुलाकडे पाहून शेवटी बाबा घरी येण्यास तयार झाले. घरी आल्यानंतर गायत्रीला पाहून अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तर तिच्याकडे गेला आणि काहीही न बोलता त्याने सर्व लोकांस पाहत होते, पण कोणी मध्ये पडणार नाही. अक्षयचे असे रौद्र रूप पाहून गायत्री थरथरत होती. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मूर्ख बाई, मी किती विश्वासाने मी माझ्या बाबांची जबाबदारी तुझ्यावरती सोपवलेली होती. माझ्या बाबांचा विश्वासघात केला, गैरफायदा घेतला माझ्या वागण्याचा. मला वाटत होते की माझे बाबा इथे आनंदात राहतील, पण नाही. तू तर त्यांना जिवंतपणेच पावलोपावली मारले, वेदना देत होतीस आणि माझ्यासमोर त्यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक करत होतीस. जेवढे दुःख तू माझ्या बाबांना दिले ते मी व्याजासह आता परत करणार आहे. तो आत्ताच्या आता हे घर सोडून निघून जा. अक्षयने गायत्रीच्या माहेरी फोन लावला आणि तिच्या आईला म्हणाला, तुमच्या मुलीला कायमची इथून निघून घेऊन जा. माझा आणि तिचा कोणताही संबंध नाही. मला तिच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही.
मला तिची गरज नाही आणि हो, माझी मुलगी परी माझ्यासोबत राहील. घटस्फोटाची नोटीस घरी पाठवून देईल. अक्षय जसे बोलणे ऐकून काहीतरी घाबरली. मधुकरराव म्हणाले, अक्षय शांत हो. माझ्यामुळे तू तुझ्या बायकोला घटस्फोट देऊ नको. आता तुम्ही नवरा बायको आनंदाने राहा आणि तुम्ही दोघे फक्त नवरा बायको नाही तर एका मुलीचे आई बाबा देखील आहात. आणि जरा हा विचार करा, परीचं काय होईल? माझे काय? मी कुठेही राहीन. नाही बाबा, हे घर तुमचे आहे. माझ्या आधी तुमचा अधिकार आहे या घरावर. घराचे मालक तुम्ही आहात. ह्या घरातून कोणी जाणार असेल तर ही बाई जाईल. मला माझ्या बाबांची गरज आहे. हिला सासऱ्याची गरज नाही. त्यामुळे ही घर सोडून जाऊ शकते. असे बोलून अक्षयने गायत्रीच्या कपड्यांची बॅग घेऊन आला आणि गायत्रीच्या तोंडावर मारत तिला घराच्या बाहेर ढकलले आणि ती बॅग फेकून दिली. ही सर्व घटना शेजारचे लोक पाहत होते, परंतु गायत्रीने धावत पळत जाऊन आपल्या सासऱ्यांचे पाय धरले आणि माफी मागू लागली. बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. तुम्हाला खूप त्रास दिला. नोकराप्रमाणे तुमच्याकडून कामे करून घेतले. हा विचार केला की सासूबाई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडले. असा मला एकदा संधी द्या. मी माझी चूक सुधारण्याची. मधुकरराव आपल्या मुलाला त्याच्या जीवनात दुःखी पाहू शकत नव्हते. जे झाले ते झाले, पण नाही, माझ्या मुलाचा पडलेला संसार पाहू शकत नाही. आणि मधुकरराव म्हणाले, सुनबाई, अक्षय हा माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यामुळेच मी तुला माफ केले आहे. बघ मूर्खबाई, माझ्या बाबांचे मन किती मोठे आहे. तो त्यांच्यावर एवढा अन्याय केला, अत्याचार केला, तरीसुद्धा त्यांनी तुला आत्ता मागचा पुढचा विचार न करता माफ केले आहे. आणि त्या दिवसापासून गायत्रीच्या वागण्यात बराच फरक पडला. दुसऱ्या दिवशीपासून गायत्री बाबांच्या खोलीत येऊन म्हणाली, बाबा, हा घ्या चहा. तुमचा चहा देऊन बाबांना वाकून नमस्कार केला. आता ती बाबांची वडिलांप्रमाणे काळजी घेऊ लागली. अक्षय देखील सकाळी बाबांकडे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मगच ऑफिसला जायचा. आपल्या मुलाचे आणि सुनेचे प्रेम वडिलांबद्दल असणारे पाहून मधुकरराव सुखावले आणि म्हणाले, देवाने जगातील प्रत्येक आई वडिलांच्या पोटी माझ्या अक्षयसारखाच मुलगा द्यावा. मधुकररावांचा दिवस आता मंदिरामध्ये जात होता. विठ्ठलाचे भजन करत आणि नामस्मरण करत. पहिल्यासारखेच ते देवाचे भजन कीर्तन करून स्वतःचे आयुष्य जगत होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मधुकररावांच्या सुनेने त्यांचं जीवन जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. परंतु मुलाने साथ दिल्यामुळे आणि योग्य वेळेस त्याच्या बायकोला वठणीवर आणल्यामुळे मधुकररावांचा योग्य तो न्याय त्यांना मिळाला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अक्षयने आपल्या बायकोला जी शिक्षा दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि मधुकररावांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.